गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्ता आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे सोल्युशन्स. सर्वप्रथम इथे तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. यू आर फॅमिलियर विथ द मिक्सचर्स. सोल्युशन्स या चॅप्टरमध्ये तुम्हाला सोल्युशनचा अभ्यास करायचा आहे. मग सोल्युशन म्हणजे काय? ते तर एक मिक्सचर असतं सोल्यूटचं आणि सॉल्व्हंटचं. सो द मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू. और मिक्सचर म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेसचं एक कॉम्बिनेशन म्हणजे मिक्सचर. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा तुम्हाला माहिती आहे, हवेमध्ये ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस असे वेगवेगळे गॅसेस असतात. ते एअर म्हणजेच काय? तर ते मिक्सचर आहे गॅसेसचं. रॉक इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मिनरल्स अँड सो फोर्थ. असे बरेचसे मिक्सचर्स आपण आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये बघत असतो. रिकॉल दॅट द मिक्सचर्स आर ऑफ टू टाईप्स. आपल्याला हे झालेलं आहे 11th आपण बघितलं होतं की होमोजिनियस टाईपचे असतात आणि हेट्रोजिनियस दोन टाईपचे असतात. फर्स्ट वन इज होमोजिनियस इन विच मिक्सिंग ऑफ कंपोनंट्स इज युनिफॉर्म, और हेट्रोजिनियस विच हॅव नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनंट्स. म्हणजेच काय? होमो म्हणजे सेम, होमोजिनियसमध्ये युनिफॉर्म कंपोनंट्स प्रेझेंट असतात, सेम कंपोनंट्स असतात, आणि हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये अनयुनिफॉर्म किंवा नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनंट्स असतात. मग वी स्टडीड इन स्टँडर्ड 11th दॅट होमोजिनियस मिक्सचर आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर कन्स्टिट्युएंट पार्टिकल. की होमोजिनियस मिक्सचरला आपण पुढे आणखी क्लासिफाय करतो. कशावर? कशाच्या आधारे? तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या साईजवरून आपण त्यांना पुढे डिव्हाइड करत असतो. इन दिस चॅप्टर वी डील विथ द प्रॉपर्टीज ऑफ होमोजिनियस मिक्सचर, एस्पेशली ऑफ ट्रू सोल्युशन. इथे आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन न बघता फक्त होमोजिनियस मिक्सचर्सच्या प्रॉपर्टीज बरोबर डील करायचं आहे की ते कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज शो करतात, त्यांचे गुणधर्म काय असतात, वैशिष्ट्य काय असतात, ते आपल्याला इथे बघायचं आहे. मग द सोल्युशन्स आर कॉमनली फाउंड इन ऑल लाईफ प्रोसेसेस. प्रत्येक लाईफ प्रोसेसेसमध्ये जिथे लाईफ आहे तिथे सोल्युशन आहे. द बॉडी फ्लुइड्स, आपली बॉडीसुद्धा, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे फ्लुइड्ससुद्धा हे सोल्युशन असतात. द सोल्युशन आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द इंडस्ट्रियल प्रोसेसेस. बरेचसे असे सोल्युशन्स आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये यूज होतात. अँड मेनी अदर एरियाज, बऱ्याचशा एरियाजमध्ये सोल्युशन यूज करूनच पुढे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. त्यामुळे सोल्युशनचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे आपल्या लाईफमध्ये. म्हणूनच आपल्याला हा चॅप्टर इथे अभ्यासात दिलेला आहे. सोल्युशनच्या प्रॉपर्टीज इथे आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोनही डेफिनेशन होत्या. त्या तुम्हाला 11thच्या बुकमधून रेफर करून, रीड करून, लर्न करायच्या आहेत परत, आणि लिहून बघायच्या आहेत. सोल्यूट म्हणजे काय आणि सॉल्व्हंट म्हणजे काय. थोडक्यात सॉल्व्हंट इज अ सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन इन अ लार्ज अमाऊंट. जो सबस्टन्स लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो, आणि त्याच सॉल्व्हंटमध्ये जो स्मॉल अमाऊंटमध्ये डिझॉल्व केलेला सबस्टन्स आहे त्याला आपण सोल्यूट म्हणतो. द सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर. सोल्युशन हे काय असतं? होमोजिनियस म्हणजे दोन गोष्टी एकत्र केल्यानंतर आपण त्याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल वेगळे करू शकत नाही. ते अशा पद्धतीने एकत्र होऊन जातात, मिक्स होऊन जातात की तुम्हाला ते एकच सोल्युशन दिसतं, आणि अशा टाईपच्या सोल्युशनला आपण होमोजिनियस सोल्युशन म्हणतो. अ ट्रू सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अ सॉल्व्हंट अँड वन ऑर मोर सोल्यूट. एखादं ट्रू सोल्युशन कशाला म्हणता येईल? ज्याच्यामध्ये एक सॉल्व्हंट प्रेझेंट आहे आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त, एक किंवा एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये सोल्यूट प्रेझेंट आहे. वी एक्सप्लोर द प्रॉपर्टीज ऑफ बायनरी ट्रू सोल्युशन कंटेनिंग ओनली वन सोल्यूट. ज्या सोल्युशनमध्ये एकच सोल्यूट आहे त्यालाच आपण आता प्रॉपर्टीज, पुढे त्याच्याच प्रॉपर्टीज एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजे एक सॉल्व्हंट प्लस सोल्यूट असणारे मिक्सचरलाच आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे त्याचे तुम्हाला सेकंड टॉपिकमध्ये इथे टाईप्स ऑफ सोल्युशन दिलेलं आहे. वी जनरली थिंक दॅट अ सोल्युशन इज अ आयदर सॉलिड डिझॉल्ड इन अ लिक्विड ऑर अ मिक्सचर ऑफ टू लिक्विड्स. आपण जनरली असा विचार करतो की एखादं सोल्युशन आहे म्हणजे कसं असेल की एखादा त्याच्यामध्ये लिक्विड सबस्टन्स असेल ज्यामध्ये एखादा सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व केलेला असेल, नाही तर जास्तीत जास्त दोन लिक्विड मिक्स केलेले असतील. अशा टाईपच्या मिक्सरला आपण जनरली सोल्युशन म्हणून अज्युम करतो. बट देअर आर अदर टाईप्स ऑफ सोल्युशन अल्सो. द सोल्यूट अँड द सॉल्व्हंट मे बी इन एनी 3 स्टेट्स, नेमली solid, liquid or gas. The solution thus may involve
वेगवेगळ्या टाईपचे इथे आपल्याला सोल्युशन्स बघायला मिळतील. असं नाही आहे की फक्त लिक्विडमध्ये एखादा सॉलिड डिझॉल्व झालेला आहे म्हणजे त्यालाच सोल्युशन म्हणता येईल, असं नसतं. इथे वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्हाला पुढे दिलेल्या चार्टमध्ये आहेत. याचाच अर्थ काय की तुमचा सोल्यूट कोणता आणि सॉल्व्हंट कोणता यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि जर एखाद्या मिक्सचरमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट तुम्हाला दिसत आहेत, त्यात प्रेझेंट आहे असं दिसत आहे, याच्यावरूनच ते मिक्सचर हे सोल्युशन आहे असं म्हणता येईल. आवश्यक नाही आहे की सोल्युशन तुमचं लिक्विड फॉर्ममध्येच दरवेळी प्रेझेंट असेल. द सोल्युशन दज मे इन्व्हॉल्व एनी कॉम्बिनेशन ऑफ दीज 3 स्टेट्स ऑफ देअर कंपोनंट्स. सो खाली दिलेले जे कॉम्बिनेशन्स आहे याच्यापैकी कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतं. धिस गिव्ज राईट्स टू 9 टाईप्स ऑफ सोल्युशन. मग ह्या कॉम्बिनेशनमुळे इथे 9 टाईपचे सोल्युशन्स आपल्याला बघायला मिळतात. 9 टाईपचे कॉम्बिनेशन्स इथे तयार झालेले आहे. डिपेंडिंग ऑन दी स्टेट्स ऑफ द सोल्यूट अँड सॉल्व्हंट दीज आर समराइज्ड इन द टेबल. आता ह्या सॉल्यूटच्या आणि सॉल्व्हंटची जी स्टेट आहे म्हणजे ती सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे, यावरून वेगवेगळे क्लासेस म्हणा किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन्स इथे करून आपल्याला तिथे सोल्युशनचे 9 टाईप्स एका चार्टमध्ये खाली दिलेले आहे. पहिले तुम्ही लक्ष द्या, पहिला जो कॉलम तुम्हाला तिथे दिसतोय तो आहे स्टेट ऑफ सोल्यूट, दुसरा आहे स्टेट ऑफ सॉल्व्हंट आणि पुढे दिलेले आहे सम एक्झाम्पल्स. पहिलंच इथे दिलेलं आहे की तुमचा सोल्यूट जर सॉलिड असेल आणि सॉल्व्हंट जर लिक्विड असेल तर सी वॉटर, बेन्झोइक ॲसिड इन बेन्झिन, त्यानंतर शुगर इन वॉटर. अगदी घरगुती एक्झाम्पल, वॉटर सॉल्व्हंट आणि त्यामध्ये टाकतो ती शुगर सॉलिड, म्हणजे शुगर झालं सोल्यूट, वॉटर झालं सॉल्व्हंट. अशा पद्धतीचं फर्स्ट टाईप दिलेलं आहे. सेकंड आहे सॉलिड सॉलिड, मेटल अलॉइड सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ, हे एक्झाम्पल आहे. म्हणजे पहिलं तुमचा सोल्यूटसुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आहे, सॉल्व्हंटसुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आहे, मेटलचं मिक्सचर, त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. थर्ड टाईप दिलेला आहे सॉलिड आणि गॅस. सोल्यूट असेल सॉलिड आणि सॉल्व्हंट असेल गॅस, म्हणजे आयोडीन इन द एअर, एअरमध्ये आयोडीन मिक्स केला तर ते झालं तुमचं एक्झाम्पल ऑफ सॉलिड गॅस सोल्युशन. सो फोर्थ दिला आहे लिक्विड लिक्विड, गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर, वॉटर आहे सॉल्व्हंट, त्यामध्ये इथेनॉल मिक्स केलं, हे झालं लिक्विड लिक्विड सोल्युशनचं एक्झाम्पल. फिफ्थ आहे लिक्विड सॉलिड, सोल्यूट तुमचा लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट इथे सॉलिड आहे. सो अमलगम्स ऑफ मर्क्युरी विथ द मेटल्स ॲज अ मर्क्युरी इन सिल्वर, हे त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. लिक्विड सोल्यूट आहे, गॅस सॉल्व्हंट आहे. सो क्लोरोफॉर्म इन द नायट्रोजन, क्लोरोफॉर्म हे लिक्विड असतं, नायट्रोजन हा गॅशियस फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. क्लोरोफॉर्म जर नायट्रोजनमध्ये मिक्स केला तर हे तुमचं लिक्विड गॅस टाईपचं सोल्युशन इथे तुम्हाला मिळतं. सेवन्थ टाईप दिलेला आहे तुम्हाला की सोल्यूट गॅशियस स्टेटमध्ये असेल, सॉल्व्हंट लिक्विड स्टेटमध्ये असेल तर कार्बोनेटेड वॉटर म्हणजे CO2 इन द वॉटर, म्हणजे गॅशियस स्टेटमधला CO2 वॉटरमध्ये जेव्हा आपण डिझॉल्व करतो ते झालं तुमचं एक्झाम्पल गॅस लिक्विड सोल्युशनचं. नेक्स्ट तुमचा 8th टाईप आहे की सोल्यूट तुमचा गॅस असेल आणि सॉल्व्हंट सपोज सॉलिड असेल तर हायड्रोजन इन द पॅलेडियम एअर, ठीक आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन इन द पॅलेडियम, हे त्याचं एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे की सोल्यूट आहे तुमचा हायड्रोजन गॅस आणि पॅलेडियम आहे तुमचा सॉलिड, हे मिक्सचर हे सोल्युशन झालं तुमचं गॅस सॉलिड टाईपच्या सोल्युशनचं. 9th इथे लास्ट टाईप तुम्हाला दिलेला आहे गॅस गॅस सोल्युशन, म्हणजे सोल्यूटसुद्धा गॅस असेल, सॉल्व्हंटसुद्धा गॅशियस स्टेटमध्ये असेल. मग याचे एक्झाम्पल कोणते, सरळ सरळ आपला एअर, एअरमध्ये कोणते मिक्सचर असतात, थोडक्यात कोणते गॅसेस असतात तर ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस, ॲरेगॉन गॅस अँड अदर गॅसेस आर मिक्स्ड टुगेदर इन द ॲटमॉस्फिअर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ गॅस गॅस सोल्युशन, सो ते एक्झाम्पल असेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे सोल्युशनचे टाईप आपल्याला बघायला मिळतात. अवर फोकस इन दिस चॅप्टर विल बी ऑन द सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, म्हणजे सगळ्यात प्रथम पहिला जो टाईप इथे दिला होता आपल्याला त्याच्यावरच आपला फोकस या चॅप्टरमध्ये राहणार आहे. बाकीचे सोल्युशन आपल्याला काही स्टडी करायचे नाही आहे. विथ सम अटेन्शन टू अ सोल्युशन गॅस इन लिक्विड. थोडक्यात दुसरा टाईप आपण थोडा बघणार आहोत इथे गॅस इन लिक्विडचा. द सॉल्व्हंट इन मोस्ट ऑफ द केस विल बी वॉटर. मोस्ट कॉमनली आपलं सॉल्व्हंट आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याचशा सोल्युशनमध्ये वॉटर हेच बघायला मिळतं. त्यामुळे आपल्याला इथे सॉलिड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड या 2 टाईपच्या सोल्युशनवर फोकस आपल्याला करायचा आहे.
द डिफरंट युनिट्स यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स. आपल्याला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी वेगवेगळे युनिट्स इथे यूज करायचे. ते युनिट्स कसे येतात, कसे डिराईव्ह करतो ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल मोलार सोल्युशन, नॉर्मल सोल्युशन, मोल फ्रॅक्शन म्हणजे मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, मास पर्सेंटेज, हे काही युनिट्स आहेत जे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. ते आपण पुढे बघूच. आता पुढचा तुम्हाला इथे टॉपिक दिला आहे कॅपॅसिटी ऑफ द सोल्युशन टू डिझॉल्व द सोल्यूट. की दिलेला सबस्टन्स सोल्यूट जो आपल्याला स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्याकडे आहे, तो सॉलिड असो किंवा गॅस असो, तो सोल्युशनमध्ये म्हणजे आपल्या सॉल्व्हंटमध्ये कशा पद्धतीने डिझॉल्व करायचा, मिक्स करायचा आणि त्याची कशी कॅपॅसिटी आपण ओळखायची, हे पुढे आपण जरा डिस्कस करणार आहोत. द केमिस्ट नीड टू नो द कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व अ सोल्यूट. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपला सोल्यूट किती प्रमाणात पर्टिक्युलर अमाऊंटच्या सॉल्व्हंटमध्ये मिक्स होणार आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला नोन पाहिजे. नाहीतर 10 mlचं सॉल्व्हंट घेतलं आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम शुगर ॲड केली तर ते शुगर सोल्युशन 50 किलोग्राम शुगर आपण त्या 10 ml वॉटरमध्ये ॲड करू शकत नाही. ते सॉल्व्हंट तयार होणार नाही, त्यात शुगरच जास्त होऊन जाईल, वॉटर कमी पडेल. असं नको व्हायला. म्हणून यू शुड नो द कॅपॅसिटी ऑफ युअर सॉल्व्हंट टू डिझॉल्व एनी सोल्यूट इन दॅट सॉल्व्हंट. सो इट डिझॉल्व रेडियली ॲट फर्स्ट. ते टाकल्याबरोबर सोल्यूट तुमचं रेडियली तिथे मिक्स झालं पाहिजे. द डिझॉल्युशन देन स्लोज डाऊन ॲज मोर सोल्यूट इज ॲडेड. जसं जसं तुम्ही सोल्यूट आणखी ॲड करत जाणार, डिझॉल्युशन कमी कमी होत जाईल, कारण त्याची कॅपॅसिटी संपत जाईल सॉल्व्हंटची. इफ वी कंटिन्यू, कॅपॅसिटी संपल्यामुळे काय होईल मग, इफ वी कंटिन्यू द ॲडिशन ऑफ सोल्यूट, मग आपण कंटिन्युअसली सोल्यूट जर ॲड करत राहिलो, द डिझॉल्युशन स्टॉप्स. एका ठिकाणी एका वेळी डिझॉल्युशन स्टॉप होऊन जाईल, डिझॉल्व होणं संपून जाईल. कारण सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आणि सोल्यूटचे मॉलिक्यूल यांना काहीतरी मर्यादा आहे. सॉल्व्हंटचा मॉलिक्यूल प्रत्येक सोल्यूटच्या मॉलिक्यूलबरोबर मिक्स होत जाईल, बॉन्ड फॉर्म करत जाईल. फॉर एक्झाम्पल जर इथे आपण डिस्कस करायचं असेल की वॉटर तुमचा सॉल्व्हंट आहे आणि शुगर तुमचा सोल्यूट आहे, मग आपण शुगर ॲड करतोय, प्रत्येक H2Oच्या मॉलिक्यूलबरोबर तुमचा शुगर मॉलिक्यूल बाइंड होतोय. एक वेळ अशी येईल की सॉल्व्हंटमधले वॉटर मॉलिक्यूल संपून जातील आणि तरी तुम्ही शुगर ॲड करत राहाल, तर तिथे डिझॉल्युशन स्टॉप होईल. द सोल्युशन ॲट दिस पॉईंट, या पॉईंटचं जे सोल्युशन असेल, इज सेट टू बी सॅच्युरेटेड. अशा टाईपच्या सोल्युशनला आपण मग सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम कॅन बी रीच्ड व्हेअर द नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्यूल लिव्हिंग द क्रिस्टल टू पास इन टू द सोल्युशन इज इक्वल टू द नंबर रिटर्निंग फ्रॉम द सोल्युशन टू द क्रिस्टल. दस solute plus solvent, dissolution gives solution and crystallization gives solute and solvent. थोडक्यात काय, तुमच्या सॉल्व्हंटची कॅपॅसिटी तुम्हाला नोन आहे, तिथपर्यंतच जर तुम्ही सोल्यूट ॲड केलं तर तुम्हाला डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन मिळेल. पण कंटिन्युअसली तुम्ही जर त्याच्यामध्ये ॲड करत राहिले, त्याची उलटी रिव्हर्स प्रोसेस जर बघितली, सोल्युशनला आपण एकतर आदर हीट करतो किंवा एनिथिंग, कोणत्याही प्रोसेसनी त्याचं क्रिस्टलायझेशन ज्या वेळेला करतो. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, एखाद्या सोल्युशनमधले सोल्यूट आणि सॉल्व्हंटला वेगवेगळं करणं, त्यांना पुन्हा क्रिस्टल फॉर्ममध्ये रिगेन करणं. ठीक आहे ना. म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट मिक्स करून आपण सोल्युशन तयार करतो आणि सोल्युशनला जर हीट वगैरे केलं किंवा त्याच्यावर क्रिस्टलायझेशनची पर्टिक्युलर प्रोसेस केली तर आपल्याला तुमचं सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे वेगळे झालेले मिळतात. This is the reverse process. A saturated solution containing maximum amount of solute dissolve in a given amount of solvent. सॅच्युरेटेड सोल्युशनमधली कंडिशन कशी असते की त्या सॉल्व्हंटमध्ये, पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये तुमचा सोल्यूट ॲड झालेला असतो. त्या पलीकडे आता तो तिथे ॲड होऊ शकत नाही किंवा डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. ॲड होऊ शकतो, आपण जर ॲड करत राहिलो तर तो ॲड होणार, पण तो डिझॉल्व्ह होऊ शकणार नाही ड्यू टू द कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट. A solution containing greater than the equilibrium amount of solute is said to be the supersaturated solution. मग आपल्या इक्विलिब्रियम अमाऊंटच्या पेक्षा जास्त सोल्यूट असणाऱ्या एखाद्या सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. वरच आपण सॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन बघितली, ही झाली सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन. Such solutions are unstable. The precipitation occurs by the addition of a tiny crystal of solute and the supersaturated solution changes to the saturated solution.
अशा पद्धतीने आपण इथे या आज चॅप्टरचं इंट्रोडक्शन कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला आजचं होमवर्क इथे हेच आहे की हा चॅप्टर इथपर्यंत व्यवस्थित शांतपणे रीड करायचा आहे. 11thच्या बुकमधून सोल्यूटची डेफिनेशन, सॉल्व्हंटची डेफिनेशन, सोल्युशनची डेफिनेशन, ह्या सगळ्या होमोजेनियस सोल्युशन, हेटरोजिनियस सोल्युशन, त्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, ह्या सगळ्या डेफिनेशन्स लर्न करायच्या आहेत आणि बुकमध्ये लिहून मला त्याचे इमेजेस व्हॉट्सॲप करायचे आहेत. हेच आजचं तुमचं होमवर्क आहे. शांतपणे हा सगळा टॉपिक रीड करायचा आहे. याच्या पुढचे टॉपिक हे या डेफिनेशन्सवरच डिपेंड आहेत, म्हणून ह्या डेफिनेशन सगळ्यांनी लर्न करायच्या आहेत आणि लिहून बघायच्या आहेत. लिहिल्यानंतर त्या लर्न झाल्या पाहिजेत, प्लस होमवर्क ॲज अ होमवर्क त्या लिहून मला पाठवायच्या आहेत.